जयंत ठीक आहे बोलतोय, बँक प्रेसिडेंट. हॅलो सर, सॉरी ते बँक मंथएंडच्या कामात बिझी होतो त्यामुळे लक्षात नाही आलं. अरे हरकत नाही. कसे आहात सर? मी ठीक आहे जयंत. आर यू रेडी फॉर द बिग न्यूज? काय सर? अरे बिकॉज यू डू एन ऑसम जॉब, आय हॅव डिसाइडेड टू प्रमोट यू ॲज अ ब्रँड मॅनेजर अँड आय एम प्रिटी शुअर यू विल डू गुड. सगळ्या ब्रँच जबाबदारी टाकतोय तुझ्यावर. थँक्यू व्हेरी मच. किती दिवसांपासून मी या गोष्टीची वाट पाहत होतो सर. थँक्यू व्हेरी मच, रिअली अप्रिशिएट इट. नुसतं थँक्यू नाही चालणार जयंत. यू नीड टू थ्रो अ बिग पार्टी अँड आय मेक शुअर आय बी देअर. नक्की सर, नक्की. चल, थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन जयंत. ठेवतो, बाय. बाय. मिळाला फोन करून सांग. ओह, ती घरी नाही वाटत. तिला घरी जाऊन सरप्राईज करतो. येस. उर्मिला, कुठे आहेस तू? आय हॅव गुड न्यूज. उर्मिला, कुठे आहेस? बाहेर गेली वाटतं. लेटर? जयंत, कित्येक वर्ष आपल्यामधला दुरावा वाढत चालला आहे. ना तुला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे ना आपल्या आर्याकडे. खूप विचार केला की हे असंच जगायचं का, की अशा ठिकाणी कोणाबरोबर जायचं जिथे जीवनाचा आनंद घेता येईल. मी आणि आर्या तुझ्याबरोबर नाही राहू शकत. गेले कित्येक वर्ष खूप प्रयत्न केला, बट इट इज नॉट वर्किंग आउट. आय वॉन्ट डिवोर्स. मी पुढे काय करणार, कुठे आणि कोणाबरोबर राहणार या सगळ्याचा पूर्ण विचार केला आहे. त्यामुळे मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न अजिबात करू नकोस. माझा निर्णय ठाम आहे. जस्ट अग्री फॉर द डिवोर्स. उर्मिला. माधवी, असं नको करूया. आता ऑफिसमध्ये ट्रान्सफर झालेली आहे तर जायला नको का? अरे पण तिथेच जायला पाहिजे का, त्याच ठिकाणी? तुझ्या साहेबांना सांगून तू दुसऱ्या कुठल्या ठिकाणी रिलोकेट नाही का होऊ शकणार? अरे कसे राहणार आहोत आम्ही? अगं, मला तरी एकटा राहायला जमणार आहे का? हे बघ, आपलं काय ठरलं होतं यू रिमेंबर? म्हणून स्कूल इयर झालं की तुम्ही दोघं पण या शिफ्ट वर. काही महिन्यांचा तर प्रश्न आहे. डोंट वरी. हे बघ, मोठ्या साहेबांनी काय म्हटलं तुला माहिती आहे ना? काय? मोठ्या साहेबांनी म्हटलं मी जर त्यांनी दिलेलं काम चोखपणे पार पाडलं तर 1 वर्षाच्या आत प्रमोशन नक्की आहे माझं. ओके ठीक आहे, पण तू मला एक प्रॉमिस मात्र नक्की कर की रोज एकदा तरी तू फेस टाइम करणार आहेस, प्लीज. ओके बाबा, प्रॉमिस. झालं? आणि दिवाळीला तर येणारच आहे मी. तोपर्यंत मनुष्य शाळा, आपलं राहायची सोय हे सगळं मी करतो. हे बघ, उभं राहिली दिसते. चला मला निघावं लागेल. ओके.
मे कमिंग सर. ये जयंत ये. सर तुम्ही बोलवलं? हो, टेक अ सीट. हे शामराव कोकणीचं लोन ऍप्लिकेशन तुम्ही अप्रूव्ह केलंय? येस सर. हाऊ कुड यू डू दिस जयंत? डॉक्युमेंट कम्प्लीट नसतानाही तुम्ही हे ऍप्लिकेशन अप्रूव्ह केलं कसं? सर आपल्या एका एम्प्लॉईजचे ते How could रिलेटिव्ह you do आहे that? सर. You are a branch manager, Jayant. How could you do that? पण सर त्यांनी सांगितलं की ते डॉक्युमेंट्स घेऊन येतील म्हणून. Just stop it, Jayant. हेड ऑफिस कडून एन्क्वायरी आली. तुझे आधीचे पण रेकॉर्ड सगळे चेक होते आणि ती ऑफिसची एन्क्वायरी पूर्ण होईपर्यंत यू आर सस्पेंडेड इंडेफिनेटली. सर आय विल गेट द यू डॉक्युमेंट्स. कॅन लीव्ह, जयंत. सर हा हॅलो, सचिन बोलतोय. हा सचिन, हाऊ आर यू? अरे साहेब, तुम्ही अहो कशी काय? तू जयंत लाडकाचं जे काही काम केलंस त्यासाठी तुझं अभिनंदन करायला फोन केला मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. हो साहेब, तुम्ही आमच्याकरता एवढं करता, एवढं तर आम्ही करू शकतो तुमच्याकरता, नाही का? बरोबर बरोबर. अरे एकदम प्रमोशन काय मिळालं त्याला? माझी जागा घ्यायला निघाला होता तो. एवढी स्वप्न पाहावीत पण एवढी मोठी. आता बस पडा बोंबलत. म्हणतात ना, हाती तेथे माती ते हेच. हो साहेब, आपली जागा कोण घेणार? फक्त आमच्यासारख्या लोकांकडे लक्ष द्या तुम्ही. नक्की नक्की नक्की. तुला तेच सांगायला फोन केलाय. तू जे काही केलंस त्याच्यासाठी यू हॅव बीन प्रमोटेड ॲज अ ब्रँच मॅनेजर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हो, किती दिवसापासून या गोष्टीची मी वाट बघत होतो. You absolutely deserve it, Sachin. Sir, now you gotta throw a big party, and I'll make sure I'll be there. येस, नक्की नक्की करतो सर. Thank you again. चल, ठेवतो आता. Bye. येस, ओके, बाय. हा मंग्या. अरे हो हो, अरे प्रमोशनचं काय, ते होणारच होतं. हां हां, करू ना पार्टी, त्यात काय. अरे हो, आणि मोठी करायची आहे आणि तुझी हेल्प लागणार आहे मला त्याच्यात. ओके, आपण करू मस्त मस्त. काय अरे घंटीवर दुकानकडून आलाय. चल आपण बोलू नंतर. हा, आय नीड टू टेक दिस. चल बाय. अरे तू, तुला काय वाटतं मला तुझं षडयंत्र करणार नाही? सचिन, सचिन किती ती असूया, अगदी कॉलेजपासून, आणि आता तर तू माझं सर्वस्व हिरावून घेतलंस. पण तुझ्या हे कधी लक्षातच आलं नाही की कधी कधी आपण रचलेलं षडयंत्र आपल्यावरच उभं राहील.